पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू धाड घालू नको तू सागर तुझ्या मतीला डोळ्याला लागू दे जोर तुझा दिसू दे होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देवरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट जी योजना आहे आपण गेल्या शनिवारी एक बंधारा बांधलेला पाहिजे 9वीच्या विद्यार्थ्यांनी 8वीच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतलेला आहे. अजूनही आपल्याला दर आठवड्यामध्ये असंच काम करायचं आहे. त्याचबरोबर आज आपण तुम्हाला आता मला जेवढी याची तोडकी माहिती मी सगळी माहिती तुम्हाला देतो. यातून तुम्हाला जर काही सजेस्ट करता येत असेल किंवा इतर जे मान्य उपलब्ध आहे त्यांना जर कोणाला काही माहित असेल तर ते सांगा. आपण ते गुगलवर युट्यूबवर सर्च करू. माझी सगळी माहिती 100% बरोबर असणार आहे अशाचा काही भाग नाही. तुम्हाला जर काय म्हणजे आम्हाला हा प्रश्न पडतो की येणाऱ्या पिढीला काय द्यायचं आपण. समजा इतकं आपण मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक तुम्ही विचार करताय की रोज आपल्या घरातून किमान अर्धा किलो तरी प्लास्टिक बाहेर निघतं. आता प्रत्येक गोष्टीला आपण कॅरी बॅग वापरतो. आपण जे पॅकेट्स खातो कुरकुरे खातो सगळं खातो. तर समजा नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत योजना चालू केली पण ही कागदोपत्री योजना फक्त चालू करून त्याचा फायदा आहे का? आहे का फायदा मला सांगा? नाही. तर आपल्याला प्रत्यक्ष ते इम्प्लिमेंट करावं लागेल. जर तुम्ही फॉरेनच्या सिटीमध्ये बघितलं जाताना तर ते लोक जर चॉकलेट खाल्लं ना तर ते चॉकलेटचा कागद खिशात ठेवतात आणि नंतर ज्या वेळेला त्यांना तो डस्टबिन मिळते ना त्या डस्टबिन मध्ये तो कागद टाकतात. आपल्या हा डिसिप्लिन कधी येणार? आपण ही स्वतःला ही शिस्त लावून घेतली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही दुपारच्या सुट्टीत गणेश शाळेत शेजारच्या दुकानात जाता एखादं चॉकलेट घेता घेता आणि कागद खाली फेकून देता. आता आपण एक प्रतिज्ञा घेणार आहे सगळ्यांनी आज या प्रतिज्ञा. मी गुरुळ या गावचा नागरिक असून माझे गाव स्वच्छ ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मी आजपासून माझ्या घरी ओला कचरा व सुका कचरा याचे वर्गीकरण करणार आणि तो कचरा ग्रामपंचायतने नियमित केलेल्या जागेवरच टाकणार. माझे गाव सुंदर स्वच्छ व प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.